हॅलो एव्हरीवन, एस डी व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आम्ही आज निघालेलो आहोत संतोषगड पाहण्यासाठी, म्हणजेच ताथवडा किल्ला. पहाटे 5 वाजता आम्ही निघालो होतो. बरोबर 6 वाजता ताथवडे या गावात पोचलो. पहाटे 6 वाजता आम्ही संतोषगड हा किल्ला चढायला घेतला. संतोषगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटणच्या नेतृत्वेस सुमारे 19 किलोमीटर अंतरावर असलेला 2900 फूट उंचीचा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा डोंगरी किल्ला चढण्यासाठी साधारण 30 मिनिटे लागतात. त्याचबरोबर हा किल्ला चढण्यासाठी अगदी सोपा आहे. नवीन ट्रेकर्सना सहज चढता येईल असाच आहे. आणि या किल्ल्यावर जुने दरवाजे, एक गुहा मंदिर आणि विहंगम दृश्य पाहायला मिळतात. या किल्ल्यावर 4 ऐतिहासिक प्रवेशद्वार आहेत, ज्यात एक अद्वितीय गौमुख शैलीचा दरवाजा आणि एक गुप्त मागचा दरवाजा, चोर दरवाजा आहे. पहिल्या स्तरावर वाल्मिकी ऋषींची मूर्ती असलेला एक मठ, दुसऱ्या स्तरावर हनुमानाचे मंदिर आणि सर्वात वरच्या तटबंदीवरती तातोबा महादेवाचे मंदिर. त्याचबरोबर येथे धान्याचे कोठार आणि वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या निसर्गमय किल्ल्यावर एका दगडामध्ये गुहा कोरलेली आहे. या गुहेमध्ये पाण्याची टाकी आहे. त्याचबरोबर एक छोटेसे शिव मंदिर देखील आहे. हा किल्ला सुमारे 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला. त्यानंतर सुमारे 1762 मध्ये जीर्णोद्धार केला. हा किल्ला मजबूत बहुस्तरीय तटबंदी जांभा दगडाचा संरक्षक भिंती असून एक गुप्त दरवाजा देखील आहे. कोणत्याही गड किल्ल्यावरून डोंगररांगांचा मनमोहक निसर्ग पाहण्यासारखा असतो. या सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून 3 भागांमध्ये विभागली गेलेली असून शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररांगेवर संतोषगड, वारूगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले वसलेले आहेत. हा ताथवडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये आदिलशाहीकडून जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. हा किल्ला जिंकल्यावर एका पाठोपाठ अनेक गड स्वराज्यात आले, ज्यामुळे महाराज संतोष पावले. म्हणूनच या गडाचे नाव संतोषगड पडले असावे असे मानले जाते. गड किल्ले म्हणजे फक्त दगडमाती नाहीत, ते आपल्या मराठी शौर्याचा जिवंत इतिहास सांगतात. अनेक शतकांपूर्वीचे गड किल्ल्यांचे अवशेष अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताचे बांधकाम वर्षभर देखील टिकत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. आधुनिक युगामध्ये नवीन टेक्नॉलॉजी असून देखील पूर्वीचे गड किल्ले, मंदिरे यांच्या बांधकामाबरोबर तुलना करूच शकत नाहीत. ती बांधकामं आत्ताच्या बांधकामापेक्षा श्रेष्ठच ठरतात. धन्यवाद. एस डी व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन. तब तक के लिए ओके बाय.